आज आपण झटपट असे आलू पराठे कसे बनवायचे ते बघणार आहे। आलू पराठे किंवा थेपले पण तुम्ही याला बोलू शकता। ज्यांना कोणाला आलूचं स्टफिंग भरून म्हणजे सारण भरून करायला जमत नाहीत, आलू पराठे फाटतात त्यांच्यासाठी हा एकदम उत्तम असा उपाय आहे। एकदम सोपे आणि झटपट होणारे आलू पराठे येथे सकाळच्या घाई गडबडीत मुलांना टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम फटाफट होणारी रेसिपी आहे। अगदी नवशिके पण जे नवीन शिकणारे आहेत, हॉस्टेलला वगैरे राहतात, त्यांच्यासाठी पण हा उत्तम पर्याय आहे। सहज त्यांना जमतील ही आलू पराठ्याची रेसिपी। चवीला पण खूप छान लागतात, रंग पण त्याचा किती छान आलाय। नमस्कार मैत्रिणींनो, नेहाच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण आलूच्या पराठ्याची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहे। पण आज आपण स्टफ करून पराठे नाही बनवणार आहे। चला तर मग कसे बनवायचे ते बघायला घेऊया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्यावर बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। आलू पराठे बनवायला हे 4 ते 5 बटाटे मी चांगले शिजवून घेतलेत कुकरला 2 ते 3 शिट्यांमध्ये। छान त्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे हाताने किंवा पावभाजी स्मॅशरने पण स्मॅश करून घेतला तरी चालेल। म्हणजे त्यातले गोळे वगैरे असतील बटाट्याचे ते अजिबात राहिले नाही पाहिजेत, म्हणजे आपल्याला पराठा थेपल्याला लाटताना मध्ये मध्ये येणार नाही। असं छान मी स्मॅश करून घेतले। आता हे फूड प्रोसेसर माझ्याकडे आहे, त्यात मी हे पीठ मळून घेते। आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये मी हे स्मॅश केलेला बटाटा टाकलाय। सर्व बटाटा टाकून आता सर्व सुके मसाले आपल्याला त्यात टाकायचे आहेत। तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल तर ताटात घेऊन तुम्ही पीठ मळून घ्या। आता ह्याच्यात सर्व सुके मसाले घालूया आपण। पाव चमचा हळद टाकते मी, 1 चमचा लाल तिखट टाकते। तिखट आणि मसाले सर्व तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कोणते पाहिजे ते टाकून घ्या। गरम मसाला टाकते पाव चमचा, धने जिरे पूड टाकायचे 1 चमचा। आलं लसूण पेस्ट तुमच्याकडे असेल तर ती टाका 1 चमचा। माझ्याकडे आता आलं लसूण पेस्ट नाही आहे म्हणून मी नाही टाकली आहे। मीठ टाकायचे चवीनुसार। ओवा टाकते पाव चमचा। ओवा हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकला तरी चालेल। तीळ टाकले 2 चमचे, ते पण ऑप्शनल आहे पण छान लागतात तीळ आणि ओवा टाकलं की। भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता हे थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम पण भसकन पाणी ओतायचं नाही आहे, कारण बटाट्यात जो ओलापणा असतो त्याच्यामध्ये पण अर्ध पीठ आपलं भिजलं जातं। असं मी फूड प्रोसेसरमध्ये छान असं घट्ट पीठ मळून घेतलं आहे। थोडंसं तेल टाकायचं 1 चमचा आणि पीठ मळून घ्यायचं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून घेते मी थेपले बनवायला। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही। आता असे सर्व छोटे छोटे गोळे करून घेते मी। दोन्ही साईडला गव्हाचंच पीठ लावले मी। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर त्याने लाटा। तांदळाच्या पिठाने छान असा थेपला किंवा पराठा लाटला जातो, चिटकत नाही पोलपाटाला। मी थोडा पातळच करते, तुम्हाला जर जाड आवडत असेल तर जाड करून घ्या तुम्ही। छान असा पातळ लाटून घेते मी। एका साईडला तवा पण तापायला ठेवला आहे मी। तवा आपला छान तापला आहे, त्याच्यावर असा हा थेपला टाकून दोन्ही साईडने आपल्याला छान असा खरपूस त्याला भाजून घ्यायचा आहे। एक थेपला आपण तव्यावर टाकला आहे, तोपर्यंत आपला दुसरा थेपला लाटून व्हायला पाहिजे। दुसरा पण मी लाटून घेते, तोपर्यंत हा पण आपला एका साईडने छान शेकला आहे। आता त्याला पलटून घेते। आता तूप लावून मी दोन्ही साईडने छान शेकवून घेणार आहे। तुम्हाला जर अमूल बटर लावायचं असेल तर अमूल बटर लावून तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। कपड्याने छान असा शेकवते मी दोन्ही साईडनी। जर एक्स्ट्रा पीठ राहिलं असेल थेपल्याला तिथे असं कपड्याने तुम्ही उडवू शकता। आता याचं तूप लावून मी दोन्ही साईडनी छान भाजून घेते। दोन्ही साईडनी झालाय आपला हा थेपला। तूप लावूया आणि काढून घेऊया। असे आपले आलूचे थेपले रेडी आहेत, एकदम सॉफ्ट असे होतात।
डब्याला वगैरे न्यायला खूप छान लागतात. मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही देऊ शकता. कशी वाटली तुम्हाला ही आलू पराठे ठेपल्याची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.